नमस्कार. एमसेन न्यूजच्या गल्ली ते दिल्ली या खास शोमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. लोकसभाच्या निवडणुका आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील सगळी राजकीय सामाजिक परिस्थिती यावरती चर्चा करण्यासाठी हा खास शो तुमच्या सगळ्याच्या आग्रहास्तव आणि तुमच्या सगळ्या तुम्हाला जी प्रश्न पडली आहे त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न मी आणि माझे सहकारी संजय वरकड सर की जे राजकीय विश्लेषक आहे, ज्येष्ठ संपादक आहे आणि एमसेन न्यूजचे सल्लागार संपादक आहेत, आम्ही एक उलगडा करण्याचा प्रयत्न करत असतो. जे येते सर काल आपण जालना आणि संभाजीनगरचा विषय मांडला होता, सगळा जो आहे तिथली परिस्थिती काय मांडली होती. तर पण मराठवाड्यातल्या सगळ्या राजकीय लढतींकडे लक्ष आहे, कारण या वर्षीची फुटाफूट झाली होती त्यावेळेस मराठवाड्याचा बऱ्यापैकी वाटा होता आणि त्याच्यामुळे सगळ्यांचं लक्ष मराठवाड्याच्या काही लढतींकडे कायम आहे. तुम्ही मराठवाड्यातील टपची लढत कशी बघतात, कसं सुरू कराल? नक्कीच. आपण काल छत्रपती संभाजीनगर विशेषतः औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ जो आहे, लोकसभा मतदारसंघ आणि जालन्यामध्ये पाकती ओघवती चर्चा केली. आणखीन त्याच्या विस्ताराने खूप त्याच्यामध्ये पण चर्चा करण्यासारखं आहे. परंतु मराठवाड्यामध्ये आणखी एक मतदारसंघ असं आहे की ज्याचं राज्याचं राजकारणाचं सगळं लक्ष त्याच्याकडे लागलेलं आहे आणि तो सगळ्यात महत्त्वाचा मतदारसंघ असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा स्वाभाविकपणे महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकांच्या लक्षात येईल की आपण बीड लोकसभा मतदारसंघाविषयी बोलत आहोत. बीडाबद्दल बोलतोय आपण बीडाशी चर्चा करतो. आता बीडाची चर्चा निघाल्यामुळं स्वाभाविकपणे महाराष्ट्रातील राजकारणामध्ये आत्ताच्या घडीला पंकजा मुंडेचं स्थान, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मुंडे घराण्याचं स्थान, मुंडे घराण्याचा इथून पुढचा सगळा राजकीय प्रवास आणि अलीकडच्या काळामध्ये जी तडजोडच म्हणू आपण त्याला की धनंजय मुंडे अजित पवारांच्या गटामध्ये आहेत आणि पंकजा मुंडे ज्या भाजपमध्ये त्यांची पिछेहाट होत आहे असं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे. वारंवार त्यांच्या समर्थकांनी ते बोलून दाखवलं. त्यांच्या सगळ्या आपण कार्यक्रमाला पत्रकार म्हणून जेव्हा जातो तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांचा एक रेटा असाही होता की पंकजा मुंडेंनी भारतीय जनता पक्षामध्ये जर त्यांची गळचेपी होत असेल तर त्यांनी स्वतंत्र पक्ष काढावा. महाराष्ट्रामध्ये त्यांचा जो समर्थक आहे तो भारतीय जनता पक्षाचे विधानसभेचे 20 ते 22 आमदार पाडील असं त्यांच्या भाषण होतं. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा प्रीतम मुंडे ज्या विद्यमान खासदार होत्या भारतीय जनता पक्षाच्या, त्यांचं तिकीट कापून पंकजा मुंडेने दिलं. कारण ही सगळी चर्चा बीडचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ही सगळी चर्चा होणं फार अपेक्षित आहे आणि आवश्यकसुद्धा आहे. कारण पंकजा मुंडेंनी 2-3 वेळेस स्पष्टपणे भूमिका अशी त्यांची सांगितली होती की मी प्रीतम मुंडेंच्या जागेवर मी उभं राहणार नाही, कदापि उभं राहणार नाही. त्यांनी असंही सांगितलं होतं की माझ्या पक्षामध्ये फक्त एकच नेते आहेत आणि अमित शहा किंवा नरेंद्र मोदी. मला दिल्लीचे नेतृत्व मी मान्य करते, मला राज्यामध्ये कोणीही नेता नाही. त्यांनी सरळ थेट अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस असतील किंवा गिरीश महाजन असतील, चंद्रकांत पाटील असतील, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंवा आपल्या मराठवाड्यामधले रावसाहेब दानवे असतील, जे थोडेफार प्रमाणामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग होतात, अशा सगळ्यांना त्यांनी एक प्रकारे एक इशारा दिला होता की मी जाऊन अमित शहांची भेट घेईल आणि त्यांना सांगेन. मग असं काय घडलं भारतीय जनता पक्षामध्ये की पंकजा मुंडे यांना उमेदवार म्हणून रिंगणामध्ये भारतीय जनता पक्षाने उतरवलं. याचं कोडं खरं म्हणजे मुंडे समर्थक पंकजा मुंडेच्या समर्थकांना अजूनही उकललेलं नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. आपण जेव्हा म्हणतो की महाराष्ट्राच्या राजकारणातला अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ आहे, जसं सुप्रिया सुळेंचा मतदारसंघ आहे तसा हा पंकजा मुंडेंचा सुद्धा मतदारसंघ तितकाच महत्त्वाचा आहे. आणि ह्या मतदारसंघामध्ये इच्छा नसताना का असे ना, पण त्या आता पक्षाचा आदेश म्हणून रिंगणामध्ये उतरलेले आहे. त्यांचे बंधू जे एकेकाळी मागच्या म्हणजे फार दिवस झालेले नाहीत, फार वर्षे झालेली नाहीत, कट्टर विरोधक म्हणून एकमेकांच्या समोर उभे होते 5 वर्षापूर्वीच, फार असं मोठा काळ गेलेला नाही. ते आता समर्थक म्हणून किंवा त्यांच्या बाजूनं ते रिंगणामध्ये आहे. दोघांमध्ये एक भिंत जरी नसली ती एक रेषा अशी ठेवलेली आहे त्यांनी, कारण ते अजित पवार गटामध्ये आहे आणि हे भारतीय जनता पक्षात आहेत. अजित पवार गटाचं भारतीय जनता पक्षामध्ये येणं भाजपमधल्या किती लोकांना आवडलेलं आहे, आज असं आपण चर्चेचा विषय घेतो, तसंच मुंडे समर्थकांना किती आवडलेलं आहे हा बीड लोकसभेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. कारण मुंडे समर्थक आजपर्यंत अजित पवारांच्या विरुद्धच बीडमध्ये लढत आलेले आहेत. बीडची लढाई म्हणजे प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजपा, त्यातल्या त्यात शरद पवार विरुद्ध गोपीनाथ मुंडे, अशी लढाई म्हणून बघितली जाते. आजच्या घडीला तुम्ही किती काही जरी जुळून आणलं तर जे कार्यकर्ते एकमेकांच्या विरुद्ध उभे राहिलेले आता ह्या वर्षानुवर्ष उभे राहिलेले आहेत, तर वर्षानुवर्षी उभे राहिलेल्या कार्यकर्त्यांना तुम्ही कशी तडजोड करायला लागला असं माझं प्राथमिक या सगळ्या लढतीच्या विषयीमध्ये. अजून पण याविषयी मी विस्ताराने सांगेल, परंतु या सगळ्या लढतीकडं मला असं वाटतं की आपल्याकडे जे इनपुट येते ते इनपुट जर मला सांगितलं तर मला आणखी जास्त भाष्य करता येईल. काय वाटतं? त्याला जोडून फक्त एक पंकजा मुंडेंना यावेळी म्हणजे लढायला लागलं किंवा लढत जात आहेत, लढतीला सामोरं जात आहेत, त्याच्यामध्ये एक मोठा मुद्दा लक्षात घेतला. म्हणजे पंकजांनी काय म्हटलं, तुम्ही सुरुवात केली तेव्हा
मी माझ्या बहिणीच्या जागेवर जाऊन लढणार नाही. अगदी खरं आहे. पण त्याच्यामध्ये त्यांचं एक वाक्य कायम राहिलं की ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये माझं नाव चर्चेत येतं आणि जेव्हा प्रत्यक्ष जाहीर होतं तेव्हा मी नसते. पण आता आलं. प्रत्येक विधानसभेत, प्रत्येक लोकसभेत, प्रत्येक परिषदेच्या निवडणुकीत, पण या सगळ्यामध्ये त्यांना नाव मिळवण्यासाठी त्यांच्या बहिणीचं नाव जे आहे ते कमी झालं आणि त्यांचं नाव आलं. ही जी म्हणतात की खालचे जे कार्यकर्ते आहे ते एका अर्थाचे जे प्रीतम मुंडेंचे कार्यकर्ते असतील, दोघांचे कार्यकर्ते एकच असेल, पण प्रीतम मुंडेंना डावलून पंकजा मुंडेंना एकाच घरात तिकीट दिल्या गेले. पण दोघी जणांचं काहीतरी त्याच्यासाठी पंकजा मुंडेंना म्हणता येईल की आपल्याला त्याच्या स्वतःच्या करिअरसाठी आपल्या बहिणीला थोडासा त्याग करावा लागला आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये आज तरी. जर सगळे त्याच्या पुढे जाऊन सर की आकडेवारी किंवा इनपुटचा जर विषय केला तर मागच्या वेळेस म्हणजे इनपुट्स जे असतील ते की प्रीतम मुंडेंना जे मागच्या वेळेस मतदान मिळालं होतं ते 6,78,000 मतं त्यांना पडली होती आणि NCP कडे बजरंग सोनवणे 5,09,000 मतं मिळाली होती. आणि इथंही जो आहे वंचित बहुजन आघाडीचा एक फॅक्टर आहे तो विष्णू जाधव यांना 92,139 मतं मिळाली होती. तर ह्या वेळेस जे सर पंकजा मुंडे, बजरंग सोनवणे आणि वंचितकडनं ज्योती मेटे अशी परत तिरंगी लढत होईल. कसं काय सांगा, काय वाटतं? आणि नक्की मुद्दा आता ही लढत कशी होईल याच्यावर आपल्याला नक्की चर्चा करायची आहे. आपण महत्त्वाचा जो आधी मी बोलताना किंवा आपल्या दोघांच्या बोलण्यामधून जे महत्त्वाचा मुद्दा आलेला आहे की पंकजा मुंडे लोकसभेच्या रिंगणामध्ये का, या प्रश्नाचं उत्तर आपण शोधायला गेलो तर या सगळ्या लढतीकडे आपल्याला लक्ष येईल की आपण एकीकडं नरेंद्र मोदी असं म्हणतात की आम्ही परिवारवादाच्या विरुद्ध आहोत. नरेंद्र मोदीचं एक स्लोगन आलेलं की मोदी के परिवार के हम सब भारतवासी आहे वगैरे वगैरे. आणि परिवारवादाला विरोध म्हणजे कोणाच्या परिवारवादाला विरोध आहे? म्हणजे पवारांचं घराणं तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही सुनेत्रा पवारांना उमेदवारी देता. इतकंच काय, धाराशिवमधून खूप महत्त्वाचं धाराशिवमधून तुम्ही अर्चना पाटीलांना उमेदवारी देता. म्हणजे सगळे पवारांच्या कुटुंबांना जिकडे तिकडे सगळे शरद पवारांचं कुटुंब राजकारणामध्ये तुम्ही एस्टॅब्लिश करण्यासाठी, स्थापन करण्यासाठी झटतायत महाराष्ट्राच्या राजकारणात. त्याला गोड नाव दिलेलं आहे तुम्ही की परिवारवादाच्या विरुद्ध आणि नरेंद्र मोदी देशाचं भलं करू शकतो. पण तसं जर बघितलं तर गल्लीबोळामध्ये परिवारवादाचा विषय होतो. आणि अशा परिस्थितीमध्ये मुंडे घराण्यामध्ये फक्त पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे या दोन भगिनींना राजकारण करता येणार नाही असं एक कारण सांगितलं जातं. तिथं मात्र कारण सांगून एवढ्या मोठ्या मुंडेंचा जो भारतीय जनता पक्ष वाढवण्यामध्ये मोठा हात होता, अशा ठिकाणी तुम्ही एका बहिणीला बाजूला करता आणि दुसऱ्या बहिणीला रिंगणात उतरवलं जातं. त्यामुळे लढत कशी होईल हा नंतरचा मुद्दा आहे. पण मुद्दा हा भारतीय जनता पक्षाने जे दावे केलेले आहेत त्या दाव्यांच्या बाबतीमध्ये पंकजा मुंडेच्या बाबतीमध्ये तो दावा कसा फोल ठरलेला आहे याची चर्चा आता बीड लोकसभा मतदारसंघामध्ये सुरू आहे. विशेषतः बऱ्याच लोकांना असं वाटत होतं की पंकजा मुंडेंना राष्ट्रीय राजकारणात पाठवलं जाते, मग त्यांचं राज्यातलं राजकारणाचं महत्त्व संपलेलं आहे का? पंकजा मुंडे समर्थकांना त्यांना राज्याच्या राजकारणात पाहायचं की राष्ट्रीय राजकारणात पाहायचं, हे सगळे मुद्दे इथं लढतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. मला असं वाटतं की ही लढत त्या दृष्टीनं खूप महत्त्वाची आहे. बजरंग सोनवणे पारंपरिक म्हणजे मागच्या वेळेसच्या स्पर्धी त्यांनी लढत दिलेली होती त्यामुळे रिंगणात आलेले. आपण आता ज्योती मेटेंचा पण उल्लेख केलेला आहे. त्या अपक्ष उभे राहतील की वंचित बहुजनकडनं राहतील हा नंतर पिक्चर क्लिअर होईल त्याचं. परंतु सध्या सगळ्यात महत्त्वाचं कळीचा मुद्दा असा आहे की पंकजा मुंडे लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि त्याच्यावरती फार बोलण्याचं टाळलं जातं आहे. विशेषतः समर्थकांमध्ये जो नाराजीची भावना आहे की पंकजा मुंडे लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत, या मुंडे समर्थकांना कितपत पटलेले यावर त्या सगळ्या लढतीचं महत्त्व अवलंबून आहे. नक्कीच म्हणजे हा खूपच मोठा म्हणजे ज्या भाजपासाठी गोपीनाथ मुंडेंनी आपल्या जीवाचं रान केलंय किंवा त्यांचा एक वारसा हे केला जातो. पण दोन मुलींमुळे एकाला निवडलं गेलं आणि बाकीच्या ठिकाणी म्हटलं सगळं हे केलं. हा एक नक्कीच कळीचा आणि एक मोठा मुद्दा असणार आहे. त्यावरती खरं तर कोणी उघड बोलणं टाळत असेल पण त्याच्यावरती खूप गणितं अवलंबून असणार आहे. ही आहे बीडमधली परिस्थिती. का बीडामध्ये सध्या या राजकारणामध्ये तिरंगी लढत भविष्यात होईल का? ज्योती मोठे लढतात की माघारी घेतात त्यासाठी काही काळ जाऊ द्यावं लागेल. तर दोघा जणांची तर उमेदवारी दोन्ही पक्षांनी शरद पवार गटाकडनं बजरंग सोनवणे लढतात आणि यांच्याकडे आणि एक महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे आपण चर्चा करतो त्यामुळे प्रश्न उत्तर असंच नाही की आपण चर्चा करतो एकमेकांची. याच्यातून एक आत्ता आपल्या बोलण्यातून मला एक लक्षात आलं की फार महत्त्वाचा कळीचा मुद्दा असा असणार आहे की मराठा समाजाचं जे आंदोलन झालं आंतरवाली सराटीमध्ये ते बीड आणि जालना जिल्ह्याच्या अतिशय सीमारेषेवर असलेले गाव आहे. मनोज जरांगे पाटलांचं मूळ गाव जे ते बीड जिल्ह्यामध्ये आणि ते जालना जिल्ह्यामध्ये त्यांची कर्मभूमी असं म्हणतात. आणि जे काही मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये काही हिंसक घटना घडल्या त्याच्यानंतर काही आंदोलनं झाली काय झालं तर सर्वाधिक गुन्हे मराठा समाजाच्या आंदोलकांवरती जे जर दाखल झालेले असतील ते बीड जिल्ह्यामध्ये झालेले आहेत. त्यामुळे तो एक फार महत्त्वाचा या लढतीमध्ये महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. आणि ह्या लढतीकडं इतर सध्या जे नेते आहेत की जे त्यांच्या मतदारसंघामध्ये विशेषतः छगन भुजबळ आता नाशिकमधून उमेदवारी मागत आहेत परंतु ते बीडच्या राजकारणामध्ये
एन केन प्रकारे मराठा समाजाच्या आंदोलनाच्या निमित्तानं का होत नाही, पण ते ओढले गेले ते. बरोबर. त्यांनी असं सरळ सरळ इथून विधान केलेलं होतं की काही लोकांच्या बाबतीमध्ये राज्य सरकारने बघ्याची भूमिका घेतलेली. त्यामुळं घरात राहूनच म्हणजे सरकारमध्ये राहूनच त्यांनी गृहमंत्र्यावर थेट अप्रत्यक्षपणे आरोप केलेले आहेत. तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये बीडची निवडणूक होत आहे. त्यामुळं बीडच्या निवडणुकीला अनन्यसाधारण असं महत्त्व असणार आहे आणि पंकजा मुंडे यांच्या पुढच्या राजकीय वाटचालीची दिशा त्यातून ठरणार आहे. त्या विजयी होतील पराभूत होतील हा तर नंतरचा मुद्दा आहे आणि तो आपण वेगळ्या पद्धतीने चर्चा करू. आजच्या घडीला प्रीतम मुंडे ॲडव्हान्टेज असं लोक म्हणतात ज्योती मेटेंच्या उमेदवारीमुळे, त्याच्यावर सविस्तर चर्चा करता येईल. परंतु प्रीतम मुंडेच्या नंतर पंकजा मुंडेंची राजकारणातली नेमकी दिशा काय असणार आहे, त्या राज्याच्या राजकारणात राहतील की राष्ट्रीय राजकारणात जातील, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा बीडच्या लढतीमुळं प्रकर्षाने पुढे येणार आहे. नक्कीच बीडचं खूप सुंदर असं विश्लेषण सरांनी केलं आहे की ह्या सगळ्या उद्या लढतीनंतर काय होणार आहे ते तर होणार आहे मतदान झाल्यावरती, पण आज ज्या पद्धतीला सामोरं जावं लागतं त्याच्या मागची काही समीकरणं आणि गणितं असतील ते मांडण्याचा सरांनी नक्की चांगला प्रयत्न केला. त्यानंतर काल जो संभाजीनगरचा राहिलेला उल्लेख होता त्याच्यावरती वापस येऊयात की संभाजीनगर सध्या हॉट टॉपिक बनला अगदी खरं आहे. आहे. कारण सगळ्या लढती किंवा सगळ्या जागांच्या वाटप झाल्यानंतरही बाकीचे तरी नावं येतात, पण संभाजीनगरची जागा कुणाला जाती, महाविकास आघाडीची जशी खैरेंना सुटली तसं महायुतीचा जे उमेदवार आहे ती जागा शिंदेकडे गेल्यानंतर, शिंदे सेनेकडे गेल्यानंतर अजूनही भाजपनं आपला दावा सोडलेला नाही आहे. काल तर भाजपाचे जे इथले नेते आहे किंवा चिटणीस आहे संजय केनेकर यांनी तर म्हटलं की इथून जर सेनेला जर जागा द्यायची असेल तर संजय शिरसाटांना ते दिली पाहिजे, ते खासदार झाले आम्हाला आवडतील. कसं बघता? नक्कीच की आता आपण जसं उल्लेख केला की भारतीय जनता पक्षाला काही महत्त्वाच्या जागा ज्या आहेत त्या पाहिजेच आहे आणि त्याच्यामध्ये संभाजीनगरच्या जागेवर अजूनही त्यांचा दावा काही सुटलेला नाही, ते दावा सोडायला तयार नाही. दावा सोडेल तर. आणि आपण जर काही घटनाक्रम जर बघितला असेल की संभाजीनगर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ आहे की औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ जेव्हा तयारी चालू होती भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे गटाची आणि दुसऱ्या बाजूनं मूळ शिवसेना जी उद्धव बाळासाहेब ठाकरेची, त्यांनी सरळ सरळ पहिल्यापासून एक अधोरेखित केलं होतं की चंद्रकांत खैरे हेच आमचे उमेदवार असतील. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे विद्यमान खासदार जे आहेत इम्तियाज जलील MIMचे आणि वंचित बहुजन महासंघ आणि MIMचे खासदार आहेत ते, तर त्यांनी असं सांगितलं होतं की मी कदाचित मला भिवंडीमधून जाऊन लढण्याची इच्छा आहे, पण त्यांनी लगेच त्याच्यावर पडदाही टाकला आणि आपल्या मूळ औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामधून ते उभं राहणार असं जवळपास त्यांनी फार पूर्वी स्पष्ट केलं. त्यामुळं दोन उमेदवार अत्यंत स्पष्टपणे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये स्पष्ट होते. आता औरंगाबाद लोकसभेचा तिसरा जो उमेदवार आहे तो ठरता ठरेना, विशेषतः जे सत्तेत बसलेले आहेत आणि ज्यांना या मतदारसंघाला औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ म्हणजे मराठवाड्यातलं प्रवेशद्वार नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवीन दिशा देणारा मतदारसंघ म्हणून याच्याकडे बघितलं जातं. आपण बघितलं असेल की कालही आपण थोडंसं ओघवता उल्लेख केला की शरद पवारांनी समाजवादी काँग्रेस स्थापन केलं होतं, त्यावेळेससुद्धा औरंगाबाद जिल्ह्याने त्यांना परिपूर्ण साथ दिली होती. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला त्यांनीच साथ दिली, दलित मुवमेंटला त्यांनीच साथ दिली. मुस्लिम अल्पसंख्याकांचे प्रश्न जर जोरकसपणे कुठून मांडले गेलेले असतील राज्याच्या राजकारणात तर ते औरंगाबाद जिल्ह्यापासून मांडले गेले. त्यामुळं आगामी काळामध्ये हा जो धनुष्यबाण एकनाथ शिंदे गटाकडे आहे आणि जो मुंबईनंतर ठाण्यानंतर जो प्रामुख्याने औरंगाबादमध्ये आला होता, आपण कालही उल्लेख केला की खान असो की बाण असो अशी ती ठीक आहे, ते नाही होते ते खूप चांगलीच गोष्ट आहे, आपण त्याचं स्वागत करूया. पण तो बाण इथं आला होता आणि तोच धनुष्यबाण आता या निवडणुकीतून बाद होतो काय अशी पण शक्यता नाकारता येत नाही, अशी परिस्थिती आली. कारण विनोद पाटलांचं नाव जेव्हा चर्चेत आलं होतं तेव्हा भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे गट याला पूर्णपणे अनुकूल होते. अजित पवार गटाचा या सगळ्या गोष्टीमध्ये फारसा संबंध येतच नव्हता औरंगाबाद लोकसभेमध्ये. आणि असं असताना सुद्धा विनोद पाटलांचं नाव अचानक मागे पडलं, ते का मागे पडलं ते काय कळत नाही. मग विनोद पाटलाच्या नंतर संदीपान भुमरेंचं नाव यायला लागलं. आता काल कोणीतरी संजय शिरसाटांचं नाव चर्चेत आणलं. एन केन प्रकारे म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित हाच होतो की शिंदे गटाला आपला दावा दाखल करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने नावं बदललं. कारण विनोद पाटलांचं नाव पण धनुष्यबाणाकडनं आलं होतं, संदीपान भुमरेचं नाव पण धनुष्यबाणाकडनं आलेलं आहे आणि आता संजय शिरसाटांचं सुद्धा नाव म्हणजे आमच्याकडे उमेदवार आहेत, आम्ही जागा सोडायला तयार नाही. परंतु तुमच्याकडे उमेदवार नसताना आणि भारतीय जनता पक्षाची परिस्थिती खूप चांगली असताना ही जागा आम्हाला द्यावी असा अजूनही भारतीय जनता पक्षाच्या लोकांचा आणि नेत्यांचा ठामपणे त्यांचा दावा आहे की आम्ही ही जागा लढू. त्यामुळे हे तिसरं जे मूळ विषय असा आहे की सत्ताधारी पक्षाचा उमेदवार ठरत नाही आणि आता त्यांच्याकडे वेळ पण आहे. मी आता खाजगीत आपण जेव्हा चर्चा करतो तेव्हा सर घाई कशाला, अनेक ठिकाणी हे फॉर्म बी फॉर्म दिला जातो आणि नंतर आम्ही फॉर्म बदलतो, त्याच्यामुळे आमच्याकडे जेवढा वेळ आहे तेवढा आम्ही वापरू, मतदारसंघावर आमचंच वर्चस्व आहे, आपण ती लढत कशी होईल हा नंतरचा मुद्दा आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा आत्ता आपण जो उल्लेख केला की वंचित बहुजन महासंघाने काल आपली जी चर्चा झाली की अफसर खान यांना उमेदवारी दिली. हो
आता ताजी माहिती जी येते की रवींद्र बनसोड सर जे मागच्या वेळी काँग्रेसकडनं उमेदवारीसाठी हो, इच्छुक इच्छुक होते होते. आणि त्यांना निवडणूक लढवायची, त्यांचं असं म्हणणं आहे की आपण अपक्ष लढू, आपण थेट आपल्या माध्यमातून त्यांची संपर्क पण साधला होता, तर ते निवडणूक लढवण्याच्या मुद्द्यावर ठाम आहेत. त्यामुळं ते जर वंचित बहुजन महासंघाच्या वतीने जसं बाकीच्या ठिकाणी 1-2 ठिकाणी तिकीट बदललं, तसं जर इथं औरंगाबाद लोकसभेमध्ये जर बदललं गेलं, समजा एक शक्यता अफसर खानच्या ऐवजी रवींद्र बनसोड रिंगणामध्ये उतरले, तर ती लढत आपल्याला तशी पण बघावी लागेल. आणि या पलीकडेही जाऊन अफसर खान पण उमेदवार असतील आणि रवींद्र बनसोड हे सुद्धा अपक्ष उमेदवार असतील, मग मात्र या सगळ्या लढतीचं आपल्याला गणित गोळाबेरीज नीट करावं लागेल, कारण प्रचंड मोठी फाटाफूट होणार आहे. त्यामुळं जसं म्हणतो की नशीब साथ देत आहे तो कोई किसी को रोक नाही सकता, असं इम्तियाज जलीलच्या बाबतीमध्ये आजही आपण म्हणू शकतो. जर प्रचंड मोठ्या प्रमाणावर भाजप आणि मूळ शिवसेना जी आहे किंवा एकनाथ शिंदेची शिवसेना आणि बीजेपी विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरेची शिवसेना अशी जर प्रचंड ओढाताणीमध्ये आणखीन फाटाफूट झाली, तर इम्तियाज जलील हे आजही या स्पर्धेमध्ये आहेत असं मला पत्रकार म्हणून वाटतं. मग निवडून येणं 4,500 पडणं 10,000 यामध्ये काही अर्थ नसतो निवडणुकीमध्ये, पण स्पर्धेमध्ये असणं हे फार महत्त्वाचं असतं. त्यामुळे इम्तियाज जलील आज तरी या सगळ्या याच्यामध्ये कॉम्पिटिशनमध्ये आहेत. नक्कीच, म्हणजे सरांनी 2-3 गोष्टी ज्या प्रामुख्याने मांडल्या त्या आता थोड्या वेळापूर्वी जे आहे ती काही जे सध्या लढण्यासाठी इच्छुक आहे त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क करून विचारलं गेलं की काय आहे, तर असे 2 नावं जी आहे, सरांनी बनसोड सरांचं एक नाव आहे केलं आणि मी ज्या सकाळी ज्यांच्याशी बोललो होतो की ज्यांनी सगळ्यांनी विथ सपोर्ट JR म्हणून नाव एकदम बरोबर, जीवन राजपूत, डॉक्टर जीवन राजपूतांना संपर्क केला गेला आणि त्यांना विचारलं तुम्ही लढतीत आहे का, तर त्यांनी सांगितलं हो मी लढतीत आहे, ग्रामीणचे दौरे करतोय आणि मला असं वाटतं की मी ग्रामीणमधनं एकमेव उमेदवार असणार आहे आणि मी ग्रामीणसाठी काम करणार आहे. ते सर्जन आहे, न्यूरो सर्जन आहे आणि त्यांनी पण त्यांची उमेदवारी कायम असण्याचा त्यांचा जो दावा आहे निवडणूक लढवण्यामागचा, की त्यांचं म्हणणं आहे की मी पहिल्यापासून RSS किंवा विश्व हिंदू परिषदेचं काम करत आलो आहे आणि त्याच्यामध्ये जर मला जर इथं शिंदे गटाला जागा सुटली तर बीजेपीचे काही जे लोक आहेत ते माझं काम करतील, अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यामुळे तुम्ही म्हणताय ती लढत कशी आणि कशी म्हणजे गोळाबेरीज करणं खरंच मोठी गोष्ट आहे. प्रत्येक उमेदवाराचा विचार करावा लागेल, प्रत्येकाला लाईटली घेता येणार नाही. रवींद्र बनसोड सरांची पण तेवढेच मतदार फॉलोअर आहे, त्यांना मतदान किती मिळतं हा नंतरचा मुद्दा, पण ते निवडणुकीवर परिणाम का आपण जसं सांगितलं आता की जीवन राजपूत हे सुद्धा अत्यंत मोठा कार्यक्रम त्यांनी घेतला. त्यांच्यामध्ये ठीक आहे 2 गट असतील 4 गट असतील, त्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीने वादविवाद होत असतील, पण त्यांच्या मतपेटीमध्ये जाणारं मतदान हे कोणाला डॅमेज करतं आणि कोणाचा त्याच्यामुळे निकाल लागतो, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात. जशी जवळ येते फॉर्म भरायची तारीख तशी रंगत वाढत चालली कमी होण्याच्या वेळेची, म्हणजे तो आपल्या मुख्य लढतीकडे जरी लक्ष असलं ती तिरंगी होणार आहे, पण त्याच्याबरोबर बहुरंगी लढतीकडे सुद्धा इथली परिस्थिती जाऊ शकते. आणि कालच्या याच्यानंतर आजची जी संभाव्य परिस्थिती आहे, बनसोड सर लढू शकतात, डॉक्टर जीवन राजपूत लढू शकतात आणि याच्यात अजून एखादा उमेदवार भर पडतोय का, आणि भाजप वेळोवेळी अजूनही म्हणतंय की आमच्या ऐन वेळेला आम्ही कोणतरी उमेदवार देऊ शकतो. त्यामुळे इथला उमेदवार कोण असेल हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. आणि काही आपल्या ज्या खात्रीलायक सूत्रांनी असं सांगितलं की आज काही राजकीय संदीपान भुमरे यांचं उमेदवारी जवळपास फायनल झाली आहे आणि त्यांनी जे महाविकास आघाडीचे जे इतर घटकातले महायुतीतले जे सगळे इतर आहे त्या आमदारांना त्यांनी बोलून चर्चा केल्याची ही माहिती आहे. पण संदीपान भुमरेंची जी उमेदवारी फायनल झाल्याची चर्चा आपण मागच्या 8 दिवसापासून करतो आणि आपण टू द पॉईंट तेच चर्चा करायला पाहिजे की एक तर पिक्चर क्लिअर होत नाही, पण आपण आता सर्वसामान्यपणे असं पिक्चर क्लिअर करू की इम्तियाज जलील, चंद्रकांत खैरे, रवींद्र बनसोड, जीवन राजपूत हे 2 उमेदवार बाजूला ठेवून आणखीन संदीपान भुमरे असं जर निवडणूक झाली तर त्यामध्ये काय होऊ शकतं. तर असं जर करायचं गणित तर ते फार किचकट गणित आहे. ते म्हणजे त्याला आपल्याला खूप बारकाईने त्याच्यावर विचार करावा लागेल. एकदम सरळसोटपणे आज भारतीय जनता पक्षाचा उमेदवार किंवा शिंदे गटाचा उमेदवार विजय झाला किंवा चंद्रकांत खैरे विजय झाले किंवा इम्तियाज जलील विजय झाले, असे हे तिन्ही उमेदवार प्रचंड मोठ्या ताकदीनं स्पर्धेमध्ये आहेत असं आत्ताचं चित्र आहे. जोपर्यंत हे पिक्चर क्लिअर होत नाही तोपर्यंत. हे तुम्ही आमच्याबरोबर तुम्ही सगळी परिस्थिती बघतायत, तुम्हाला काय वाटतं की या सगळ्या 6 उमेदवारांपैकी कोण पहिले तर स्पर्धेत असू शकतं आणि नंबर 2 कुणाच्या विजयाची खात्री, यावर तुम्ही कमेंट करू शकता का उद्या तुमचंही मत आम्हाला उद्याच्या शोमध्ये घेता येईल. अगदी बरोबर आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, आपण आधीच सांगितलं होतं की हा शो केवळ 2 जणांपासून चर्चा करणारा नाही, उद्यापासून इथं गेस्ट पण येतील, पाहुणे पण येतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा शेवटच्या स्तरामध्ये मी काल पण आपण जो उल्लेख केला की मतदान करायला जो प्रत्येक व्यक्ती बाहेर मतदान केंद्राला जाऊन बोटाला शाई लावणार आहे, त्याच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांचा हा शो आहे. त्यामुळे तुम्ही तुमचं मत व्यक्त करा. आपण तुमच्या मतांवर प्रचंड आमचे काही प्रतिनिधी येऊन तुमचं मत जाणून घेतील प्रत्यक्ष, आपण ते सुद्धा
आपल्या या शोच्या नंतर गल्ली ते दिल्ली ह्याच टायटल खाली आपण लोकांचं काय म्हणणं आहे त्याचा एक विशेष स्पेशल शो करून आपण ते पण दाखवायला सुरुवात करणार आहोत. नक्की गल्ली ते दिल्लीमध्ये तुम्हाला असं वाटतं की या शोमध्ये माझ्याकडे जे इनपुट आहे ते महत्त्वाचे की माझी प्रतिक्रिया असली पाहिजे, तुम्ही नक्की टीमशी संपर्क करा. त्या पब्लिक ओपिनियनमध्ये तुमचं पण मत आम्ही अगदी खरं. नक्की घेतलं जाईल. त्याच्यानंतर आजचा जो समारोपाकडे जातोय सरांकडे, आज ज्या 2 गोष्टी प्रामुख्यानं बघितलं, संभाजीनगरची लढतीत काय नवीन बदल झाले, कालपासून 3 जे बदल झाले आणि बिडाचं राजकारण आणि बिडाचे सगळ्याच्यात काय असलं, उद्या जे आहे मान्यवर पाहुण्यांसोबत पूर्ण मराठवाड्याची राजकीय परिस्थिती काय आहे अगदी खरं. आणि मराठवाड्याच्या लढती कशा कशा होऊ शकतात यावरती उद्या चर्चा करणार आहोत. त्यावरती तुमचे काही इनपुट्स असतील, मतं असतील, तुम्ही ते मांडू शकतात. आणि उद्या ह्याच 8 वाजता रात्री आपण हा जो आहे शो उद्या बघणार आहोत आणि उद्याचा शो नक्की बघायला विसरू नका. कारण मराठवाडा पूर्ण उद्या आपल्याला मराठवाड्याच्या पूर्ण लढती आणि मराठवाड्याचं राजकारण आणि संभाव्य राजकीय परिस्थिती यावरची चर्चा करणार आहोत. तुर्तास इथं थांबूया. धन्यवाद. नमस्कार.